संताचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई ठेविता हा पायी जीव थोडा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता उच्चारलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्य मूर्ती विश्वसंत तुकोबराय यांचा हा चार चरणाचा अभंग सेवेकरता उच्चारलेला आहे। या अभंगामध्ये विश्वसंत तुकोबराय यावत विश्वामध्ये संत महात्म्याने जे जगावर जीवावर केलेले उपकार आहेत त्या उपकाराबद्दल तुकोबराय या अभंगामध्ये कृतज्ञतेचे उद्गार व्यक्त करतात। समाजामध्ये दोन वर्ग आहेत, एक आहे कृतज्ञ आणि दुसरा आहे तो काहीकडे माहित नाही ते। पहिला आहे तो कृतज्ञ जो केलेल्या उपकाराची जाण ठेवतो त्याला काय म्हणायचं कृतज्ञ, आणि जो केलेल्या उपकाराची जाण ठेवत नाही त्याला कृतज्ञ असं म्हणतात। ढाला पंडुरंग विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे क्रिया स्मरण होय सकळ विद्यांजाधिकरण तिचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवो चित्तासी आपोलिया विढाला थोडासा परिहार म्हणजे असा एकदा वाढीला कशाला माग फिरतो रोज कीर्तनाने आंबट झालेला असतो जीवन ती कीर्तनाच्या अगोदरच सगळी सिटिंग लावून ठेवायची असते। पुन्हा ह्याने म्हणायचं ते वाढवून त्यांनी इकडे फिरवून तिकडे कधी असं ती कीर्तन सुरू व्हायच्या अगोदरच ती व्यवस्था लागते सगळी जिथले ते प्रत्येक माईक चेक करून हे सगळं घ्यायचं असतं अगोदरच। विढाला विढाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा प्रतिवर्षाप्रमाणे गेली 31 वर्षापासून चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उपस्थित असलेले भाविक माता भगिनी तरुण मंडळी ग्रामस्थ भजनी मंडळी पंचक्रोशीतून येणारी सर्व वारकरी संप्रदायावर नितांत श्राद्ध असलेली आपण मंडळी सर्वांच्या उपस्थितीत सहकार्याने संपन्न होत असलेला भगवंताच्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपाशीर्वादाने चालत असलेला
ज्यांच्या मार्गदर्शनाने गेली अनेक वर्षापासून आपला हा नाम सप्ताह चाललेला आहे ते वैकुंठवासी मनोहर महाराज भगत अर्थात तात्या, त्यांच्या मार्गदर्शनाने संपन्न होत असलेला, त्याचप्रमाणे इथे नाम सप्ताहामध्ये उपस्थित असलेली महाराज मंडळी, त्यामध्ये आमचे जोगदंड महाराज प्रतिवर्षाप्रमाणे असतात का? याच वर्षी धनंजय महाराज, गणेश महाराज, श्रीकृष्ण महाराज, गणेश महाराज, मोरे महाराज, दादा महाराज, ओंकार महाराज, पेटी मास्टर इथलेच आहेत का तुम्ही? इथले गावातले म्हटल्यावर मग काय सगळे गावातले, सगळ्यांचे कशाला नाव? ऋषिकेश महाराज, असा सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होणारा आपला प्रतिवर्षाप्रमाणचा नामयज्ञ, त्या नामयज्ञातली आजची ही 6व्या क्रमांकाची सेवा आपणा सर्वांच्या वतीने ती वैभव महाराजांनी माझ्यापर्यंत दिलेली सेवा आहे. म्हणून सेवेचा योग आता परिसरातून आलेली, कोणत्या कोणत्या गावून आलेली मंडळी मला काही ज्ञात आहे, पण बारामतीहून आलेली आमची काही पारमार्थिक मंडळी, त्यांना माहिती झाल्यामुळे त्यांचा इथपर्यंत येण्याचा एक योग आहे. असो थोडासा रिटर्न दिलं बाळा. ठीक आहे, ठीक आहे, तुला जसं करायचं तसं. सेवेकरता जो उच्चारलेला अभंग आहे तो जगद्गुरु तुकोबारा यांचा हा अभंग 4 चरणाचा. या अभंगामध्ये महाराज संत महात्म्याने जगावर जीवावर केलेले उपकार आहेत, त्या उपकाराबद्दल महाराज या अभंगामध्ये कृतज्ञतेचे उद्गार व्यक्त करतात. काय सांगू आता संताचे, काय सांगू आता संताचे, काय सांगू आता संताचे उपकार. म्हणजे या अभंगामध्ये तुकोबाराय संतांनी केलेले उपकार वर्णन करतात. अभंगाची सुरुवात काय शब्दाने होते? काय सांगू आता, तसा काय शब्द प्रथम अभंगात आलेला आहे. तसा संत वाङ्मयामध्ये काय शब्द हा अनेक प्रमाणामध्ये आलेला आहे, पण वेगवेगळ्या अर्थाने आलेला आहे, एक अर्थाने आलेला नाही. बघा, प्रत्येक प्रमाणामध्ये काय शब्द प्रथम आला पण वेगळ्या अर्थाने आला. तसा या अभंगामध्ये प्रथम जो शब्द आहे तो उपकार वाचक या अर्थाने आलेला आहे. कोणत्या अर्थाने? उपकार वाचक या अर्थाने आलेला आहे. बघा, काही ठिकाणी मनाला उपदेश म्हणून आलेला आहे शब्द. कोणता? काय संताचा महिमा वर्णन करण्याच्या दृष्टीने आला, ज्ञानोबारायच्या संबंधाने आला, उपेक्षा या अर्थाने आला, म्हणजे वेगवेगळ्या अर्थाने आला. काय काय करी तो सिया मना, हा काय शब्द आहे पण कोणाच्या संबंधाने? मना ना, मनाच्या. हा काय शब्द आहे पण मनाच्या संबंधाने. काय काय करी तो सिया मना, मनाच्या संबंधाने. महिमा वाचक, काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर, महिमा वाचक काय शब्द आहे. ज्ञानोबारायच्या संबंधाने आला. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, वेदमैशा मुखी भूत, ज्ञानोबारायच्या संबंधाने आलेला आहे. आमच्या नाथ महाराजांनी उपेक्षा या अर्थाने घेतला. काय नपुसका पद्मिनीची वांजेसी, उपेक्षा अर्थाने आलेला आहे. तसा संत वाङ्मयामध्ये अनेक प्रकारांनी तो शब्द आलेला आहे, पण इथं अभंगामध्ये जो काही शब्द आलाय तो उपकार वाचक या अर्थाने आलेला आहे. काय सांगू आता संताचे उपकार, उपकार वाचक या अर्थाने काय शब्द आला. आता या अभंगामध्ये तुकोबाराय उपकार मानतात. कोणाचे? बोलत राहा, मी काही चुकलं तर केस करीत नाही तुमच्या. संताचे. चला, मग तुमच्या माझ्यावर जगावर जीवावर फक्त संताचेच उपकार आहेत, इतर कोणाचे उपकार नाहीत का? आपल्यावर आहे. कोणाकोणाचे? ज्या वेळेला भगवंतांनी ही सृष्टी निर्माण केली त्याच वेळेला तुमच्या माझ्यावर उपकार करण्याकरता भगवंतांनी काही मंडळीची इथं नियुक्ती केलेली. कोणाकोणाची? त्याचं वर्णन. रविचंद्रो घना वृक्षा नदी गावच सज्जना,
येथे परोपकाराय युगे देवेन निर्मिता असं वर्णन केलं. आता या श्लोकात तर 7 जणांचे उपकार सांगितले. किती जणांचे? 7 जणांचे. कोणाकोणाचे? पुन्हा श्लोक सांगतो तुम्हाला. रविचंद्रो घना वृक्षा नदी गावत्स सज्जना येथे परोपकाराय युगे देवेन निर्मिता. भगवंत त्यांची निर्मिती इथे उपकारा करता केली. किती जणांची? 7 जणांची. कोणाकोणाचे? त्याचे नाव सांगा. पहिल्या क्रमांकाचं वर्णन केलं. रवी म्हणजे सूर्य, चंद्र, घना म्हणजे मेघ, पाऊस म्हणतो आपण त्याला, वृक्ष, नदी, गाय आणि सज्जन म्हणजेच महात्मा किंवा संत. येथे परोपकार आहे. किती जणांची निर्मिती केली? 7 जणांची. आणि तुकोबारांनी अभंगात उपकार कोणाचे मानले? संतांचे. 7 पैकी संतांचं वर्णन आहे. अभंगामध्ये फक्त तुकोबाराय संतांचेच उपकार मानतात, इतर कोणाचे मानत नाही. मग ज्या श्लोकामध्ये वर्णन केलं हे उपकार करण्याकरता भगवंतांनी यांची नियुक्ती केली. मग यांचे उपकार नाहीत का आपल्यावर? आहेत. काय उपकार आहेत? भजन करा सांगतो. विठाला क्रमांक नंबर 1 रवी म्हणजे सूर्य, प्रकाश देतो. हा उपकार का अपकार? उपकार आहे. विनामूल्य सेवा आहे. बिल आलं. मानवी जीवन जगण्याकरता आपल्या शरीराला उपयुक्त असलेलं जे ड जीवनसत्व आहे. कोणतं जीवनसत्व? ड जीवनसत्व. ते सूर्याच्या प्रकाशातून आपल्या शरीराला म्हणजे मानवाला मिळतं. म्हणजे त्याचा आपल्यावर हा काय उपकार आहे. चला क्रमांक नंबर 2 चंद्र आहे. प्रकाश देतो, शीतलता देतो. याही पेक्षा जे रोज धान्य खातो ना आपण, ज्वारी, बाजरी, गहू वगैरे म्हणा, हे धान्य सुद्धा पक्व दशेला प्राप्त होतं. ते चंद्र अमृतामध्येच पक्व दशेला प्राप्त होत असतं असं शास्त्र आहे. म्हणजे त्या चंद्राचाही आपल्यावर काय उपकार आहे. चला क्रमांक नंबर 3 घना म्हणजेच मेघ किंवा आणखी सोप्या भाषेत त्याला पाऊस म्हणतो आपण. पडतो. हा उपकार आहे का अपकार? आताच 15-20 दिवस, महिनाभर नाही तर त्या भागामध्ये काय अवस्था आहे बघा. पडतो हा काय? त्याचा आपल्यावर उपकार आहे. त्याच्याशिवाय जीवन जगता येत नाही. पडतो हा उपकार, पण शिवाय त्याच्याकडे भेद नाही. कोणाकडे? हा, त्यांनी असा विचार केला नाही. जे परमार्थिक आहेत, जे वारीला असतात, जे सप्तात असतात, त्यांच्या शेतात पडू. जे परमार्थात नसतात त्यांच्या शेतात पडायचं. असा व्यक्तिगत भेद आहे का त्याच्याकडे? नाही. बरं भूमिगत त्यांनी असा विचार केला नाही. ही नदी काठची सुपीक जमीन आहे, तिथंच वर्षाव करू. जी हलकी जमीन आहे अथवा घाण जमीन आहे तिथं वर्षाव करायचा नाही. असा भेद आहे का त्याच्याकडे? नाही. विचारित मेघ हगंदारी शेत, एक हगंदारी शेत, मेघ हगंदारी शेत. मेघ हगंदारी शेत. मेघ पडताना महाराज म्हणतात कुठलाच विचार करत नाही, तो सर्रास वर्षाव करतो. म्हणजे त्याचा आपल्यावर काय उपकार आहे. क्रमांक नंबर 4 वृक्ष आहे. हा सुद्धा उपकार करणाऱ्यापैकी. परोपकाराय फलंती वृक्षा. वृक्ष हा उपकार करणाऱ्यापैकी. पण आपल्याला त्याचे उपकार वाटतात का नाही हा ज्याता ज्याता स्वतंत्र भाग आहे. वृक्षापासून मानवी जीवनामध्ये 7 प्रकारचे फायदे. किती प्रकारचे? 7 प्रकारचे फायदे आहेत आपल्या जीवनात. कोणापासून? वृक्षापासून. किती प्रकारचे? 7. त्याचं नाथ महाराजांनी वर्णन केलं. पत्र पुष्प छाया फळ त्वचा काष्ठ समूळ वृक्ष सर्वांगे सफळ सर्वासी केवळ उपकारी.
7 प्रकारचे फायदे. पत्र, पुष्प, छाया, फळ, त्वचा, काष्ट, समूळ, वृक्ष सर्वांगी सफल, सर्वासी केवळ उपकारी. किती प्रकारचे फायदे? कोणापासून? वृक्षापासून. आणि शिवाय त्या वृक्षाकडे भेद त्याचं वर्णन ज्ञानोबारांनी केलं. आता आपण शेतकरीचे जवळजवळ सगळे बरोबर. आता शेतकरी म्हटलं की नेमका वृक्ष लावतो कुठं? तिथे बांध सोडून इथं, बरोबर ना? इकडं वेगळी पद्धत आहे का? तिथं बांध सोडून इथं लावतो ना? नाही. मग हा, आता हे काही सांगायची गरज, याला काय पारायण करावं लागत नाही. हा, हे उपजताच तुम्ही ज्ञानी. चला, नेमका बांधा वृक्ष लावला. कुठं लावला त्याने? बांधा वृक्ष लावला, त्याला कुंपण केलं, पाणी घातलं. पुढं पुढं तो वृक्ष मोठा झाला. त्याच वृक्षाला फळं येऊ लागली. पण बाजूचा जो शेतकरी आहे त्याने सांगितलं मला काही ते झाड ठेवायचं नाही, त्याच्यामुळे पडतोय. काय काय म्हणतात? आमच्याकडे वसवा म्हणतात, तुमच्याकडे वसवाच. हा, दुसरा बाजूचा शेतकरी म्हणतोय त्याचा वसवा पडतोय, माझं रान पडतंय, मला काही ते ठेवायचं. चांगली घासून घेऊनच आला. काय कोराड? कशाला? तोडायला. पण ज्याने वृक्ष लावला, कुंपण केलं, पाणी घातलं, तो सांगतोय अरे आता त्याला फळं फुलं येऊ लागली, तोडू. आणि तो सांगतोय मला काही ठेवायचं. आता दोघांची जी चर्चा चालली त्याच वृक्षाच्या खाली. मग ज्याने झाड लावलं, कुंपण केलं, पाणी घातलं, राखण केली, त्याला त्या वृक्षाने सावली दिली. आणि जो कुऱ्हाड घेऊन तोडायला आलता त्याला ऊन दिलं की नाही? असं कसं एक जण करतोय. हा, असं. दोघाला काय दिली? ज्ञानोबारांनी वर्णन केलं. जो खंडावया घावो घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकच सावली, वृक्ष दे जैसा विठाला. दोघांना एकच सावली देतो, वृक्षाजवळ भेद, म्हणून तो उपकार करणाऱ्यापैकी. चला, क्रमांक नंबर. हा, काही तुम्ही म्हणायचं काय म्हणजे बरं राहतं. मलाही वाटतं तुम्ही इथंच आहेत बुवा, असं त्याच्यासाठी विचारतो मी. चला, क्रमांक नंबर 5. नदी आहे वाहते ही उपकारा करताय, पर उपकाराय वहंती नद्या. नदी वाहते ही उपकारा करता. काय उपकार आहे तिचा? पशु प्राणी कृमी कीटक यांच्याकरता तिचं जीवन आहे, म्हणजे पाणी. झाडा झुडपांना पाणी, शेतीला पाणी. त्याच्यावर जे एखादं धरण बांधलं तर आणखी व्यवस्था आहे. आणि आपण स्नान केलं तरी आपलं जात आहे. काय आपण स्नान केल्यावर आपलं जात आहे पाप. जगाचं पाप घालवीत ज्ञानोबा म्हणता सागराला जाऊन मिळते. का फिडीत पापताप, पोखीत पिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. जगाचं पाप घालवत ती सागराला जाऊन मिळते. अर्थात ती सुद्धा उपकार करणाऱ्यापैकी कोण? नदी वाहते. म्हणजे आपण स्नान केलं तरी आपलं जातंय काय? पाप. याच्यापेक्षा सांगू? अहो महाराज, गंगेत स्नान केल्यावर पाप जातं इथपर्यंत तुम्ही सांगताय, पटतंय. पण रोजच काय आम्हाला गंगेत जाऊन करायला वेळ नाही. काय स्नान? मग महाराजांनी पुन्हा पर्याय व्यवस्था सांगितली तुमच्याकरता. ठीक आहे, गंगेत रोज जाऊन स्नान करू शकत नाही, पण घरी तर करीत असताल ना. काय? हा, मग स्नान करताना होईना श्लोक म्हणा, गंगेचैव यमुनेचैव. अहो महाराज, संस्कृत जमत असतं का मला संसारिक लोकांना? बरं ठीक आहे, नको म्हणू, मराठीत तर जमत असेल ना. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. हे वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. वाचे म्हणता गंगा गंगा, हा वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. वाचे म्हणता गंगा गंगा, हो वाचे म्हणता गंगा गंगा. हे वाचे म्हणता गंगा, सकळ दोष जाती
भंगा सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती हो सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी दया नाही यमपुरी पडता ब्रह्मगिरी दासी नाही यमपुरी हे दृष्टी पडता ब्रह्मगिरी दया नाही यमपुरी दया नाही यमपुरी हो दया नाही यमपुरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दया नाही यमपुरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी हे दृष्टी पडता ब्रह्मगिरी दया नाही यमपुरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी हे वाचे म्हणता दोष जाती भंगा हे दृष्टी पडता ब्रह्मगिरी दासी नाही यमपुरी वाचेने नुसतं गंगा गंगा जरी म्हटलं तरी महाराज म्हणतात तुमचे दोष अर्थात पाप निवृत्त मला इथपर्यंत सांगायचे नदी वाहते ही उपकारा करता क्रमांक नंबर 6 गाय आहे ती सुद्धा उपकारा करता पण कोणती हा हे ध्यानात ठेवा नाही तर तुम्ही म्हणतात माझ्याकडे 10-12 आहे हा ते बिझनेस म्हणून तुमचा धंदा व्यवसाय म्हणून ठीक आहे तिचं धार्मिक कार्यात काही चालत तिचं काही चालत शेण गोमूत्र दही दूध तूप लोणी काही चालत नाही धार्मिक कार्यात आलं का ध्यानात फक्त पैसे चालतात उडाला पण गावठी जी गाय आहे तिच्यापासून जे जे निर्माण होते ते आपल्या दृष्टीने उपयुक्त आहे मग ते शेण असेल गोमूत्र असेल दही दूध तूप लोणी असेल तिला होणारं खोंड असेल सगळं आपल्या दृष्टीने उपयुक्त आहे याही पेक्षा आपण गायीला स्पर्श केला तरी पवित्र झालो अशी मानणारी आपली संस्कृती आहे तिच्या उदरामध्ये देव मानतो किती 33 कोटी देव मानतो घरामध्ये काही मंगल कार्य असेल तर आलेल्या माणसावर आपण काय शिकपडतो म्हणजे अपवित्रालाही पवित्र करण्याचं सामर्थ्य त्या गोमूत्रामध्ये आहे मला इतकं सांगायचंय गाय ही सुद्धा उपकार करणाऱ्या पैकी परोपकाराय दोन्ती गोहा गाय ही उपकार करणाऱ्या पैकी आणि क्रमांक नंबर 7 सज्जन म्हणजे महात्मा म्हणजे संत अर्थात त्यांचे तो उपकार तुकोबारांनी अभंगात मानलेले आहेत ना पण बाकीचे जे 6 घटक काय झालं दादा बरं नव्हतं वाटत ते काय करावं बाकीचं बंद करणं जेवढं जे दोड येते ते बाकीचं बंद करणं हे महत्वाचं आहे ना बाकीचं काय महत्वाचं आहे बुडाला तुकोबारांनी अभंगामध्ये संतांचे तो उपकार मानलेच पण हे जे 6 घटक आहेत तुमच्या समोर सांगितलेले उपकार ज्यांचे पण तुकोबाराई पैकी कोणाचे मानत फक्त मानतात कोणाचे संतांचे मग हे तुमच्या समोर सांगितलेले 6 उपकार करणारे घटक यांचे उपकार नाहीत का आहेत पण तुकोबाराई फक्त संतांचेच का मानतात त्याचं पुन्हा कारण सांगतो बाकीचे उपकार करणारे जे जे घटक आहेत ते सगळे संतांच्या साधूच्या तुलनेत अपूर्ण आहेत कसे ते अपूर्ण आहेत कसे अपूर्ण बाकीचे काही उपकार करणारे घटक आहेत त्यांचे उपकार शारीरिक दृष्टीने आहेत नीट आहे काय कोणत्या दृष्टीने शारीरिक दृष्टीने संत उपकार करतात ते आत्मकल्याणाच्या दृष्टीने बाकीचे उपकार करणारे घटक जे जे आहेत त्यांच्या ठिकाणी अखंडता नाही आणि साधूच्या उपकार करण्यामध्ये अखंडता आहे पुन्हा हा फरक आहे आणि बाकीचे उपकार करणारे जे जे घटक साधूच्या तुलनेत कुठंच पुरत सगळे अपूर्ण आहेत कसे अपूर्ण आहेत भजन करा सांगतो विठाला पहिले जे तुम्हाला 6 सांगितले ते पहिलं कोण सांगितलं सूर्य प्रकाश देतो विनामूल्य सेवा आहे सगळं मान्य आहे पण अखंडता आहे का त्याच्या ठिकाणी आता आहे का त्याचा प्रकाश आता त्याचा प्रकाश नाही म्हणजे त्याच्या ठिकाणी अखंडता नाही त्याची सेवा आहे किती तास 12 तास सेवा आहे मी म्हणत नाही ज्ञानोबराय म्हणतात सूर्यास्तवे की डाळ सूर्याला असतंय मावळतो ज्ञानोबराय म्हणतात 12 तास सेवा आहे 12 तास त्याची सेवा बंद आहे म्हणून साधूच्या तुलनेत सूर्य सुद्धा अपूर्ण आहे
चंद्र आहे, प्रकाश देतो, शीतलता देतो, पण अखंडता नाही. 15 दिवस त्याचा प्रकाश वाढत जातो आणि 15 दिवस कमी होतो, पूर्ण असतो. कोणत्या दिवशी? पौर्णिमेला. म्हणजे महिन्यातून फक्त एक दिवस तो पूर्ण. एरवी तो अपूर्ण आहे. मी म्हणत नाही, ज्ञानोबा म्हणतात चंद्र पूर्ण एखादी वेळ संत सदा पुरते. ज्ञानोबा म्हणतात चंद्र पूर्ण एखादी वेळ म्हणजे महिन्यात एकच दिवस तो पूर्ण आहे, पण संत सदा पुरते. संत सदा पूर्ण आहे, तो एकच दिवस पूर्ण आहे महिन्यातून. म्हणून चंद्र सुद्धा संताच्या उपमेत बसत नाही. मेघ, पाऊस पडतो, पण अखंड पडतो का? उन्हाळ्यात, हिवाळ्यात, पाऊस काळात 4 महिने पाऊस काळात पडतो, पण अखंड नाही ना. ज्ञानोबा म्हणतात आला तर तो 2 तासात, 4 तासात, 12 तासात, 36 तासात काय होतो? ओसरतो. म्हणजे सोप्या भाषेत उघडतो. म्हणून साधूच्या तुलनेला तोही पुरत नाही. वो बी सांगतो ज्ञानोबाचं मत. मेघ उदार परी ओसरे मनोनी उपमेसी न पुरे. म्हणून तो साधूच्या उपमेला मेघही पुरत नाही, म्हणून त्याचे उपकार मानत नाही, संतांचे मानतात. वृक्ष आहे, फळ फुलं देतो, पण अखंडता. आता जर एखाद्या वारकऱ्याने मागितले, एखाद्या वारकऱ्याने मागितले खायला, काय आंबे तर भेटतील का आता? म्हणजे मला हे सांगायचं, ज्या त्याच ऋतूमध्ये जी ती फळं, जी ती फुलं भेटतात, अखंडता नाही. म्हणून वृक्षही साधूच्या तुलनेत अपूर्ण आहे. चला, तीर्थ कुठलंही वाहतं, नदी वाहते, पण साधूच्या तुलनेत सगळे तीर्थ सुद्धा अपूर्ण आहेत. कसे अपूर्ण आहेत बघा तुम्ही. तीर्थात स्नान केल्यावर पाप जातं, तीर्थाचं नाव घेतलं तरी पाप जातं, पण कोणतं पाप जातं? का सगळेच जातात? नाही, फक्त शरीरातून घडलेलं जे जे पाप आहे तेवढं तीर्थस्नान केलं की जातं. लक्षात ठेवा. आणि माणसं शरीराने कमी पाप करतात, त्याच्यापेक्षा जास्त पाप मनाने करतात. कशाने करतात? बघा तुम्ही स्वतःच्याच गॅलरीत बसून स्वतःच खाऊन शेजाऱ्याचं वाटलं व्हावं हे कोण म्हणतं? हात म्हणतो का? पाय म्हणतो का? डोकं म्हणत नाही. कोण म्हणतं हे? हा, हे मनात चालू असतं ना. मग संकल्प विकल्प करतं ते मनच. वाईट विषयाचं चिंतन करतं ते सुद्धा मन. आणि त्या मनानं केलेलं जे पाप आहे ते तीर्थ घालवत का? मन संकल्पाची पापे न जाय तीर्थाची बापे, न जाय तीर्थाची बापे, न जाय तीर्थाची संकल्पाची पापे न जाय तीर्थाची. ते मनानं केलेलं पाप तीर्थाच्या बापालाही जात नाही. म्हणून तीर्थ साधूच्या तुलनेत अपूर्ण आहे. पण जे संकल्प विकल्प करणारं मन, वाईट विषयाचं चिंतन करणारं मन, तेच मन जर साधूच्या चरणावर गेलं तर त्याला पाप करायची वासना शिल्लक राहत नाही. वासनेचे बीज जळून जाय. म्हणून महाराज म्हणतात तुमच्या अधोगतीला कारण तुमचं मन आहे आणि तुमच्या ऊर्ध्वगतीला कारण सुद्धा तुमचं गती अधोगती. गती अधोगती, गती अधोगती मनाची युक्ती. गती अधोगती, गती अधोगती, गती अधोगती मनाची युक्ती. हा, गती अधोगती, गती अधोगती, गती अधोगती. Oh
कारण ज्याचं त्याचं मन आणि आपल्या ऊर्ध्व गतीला कारण सुद्धा ज्याचं त्याचं मन आहे. त्या मनानं केलेलं पाप तीर्थ घालवत नाही, पण तेच मन साधूच्या चरणावर गेलं तर पाप करण्याची वासना राहत, म्हणून तीर्थ सुद्धा साधूच्या तुलनेत अपूर्ण आहे. चला राहिली गाय. गाय सुद्धा साधूच्या तुलनेत अपूर्ण आहे. का पूर्ण आहे? त्याचं कारण आहे गाय सर्वांगाने पवित्र खरी, पण गाय सुद्धा मुखाने कशी अपवित्र आहे. का पवित्र आहे? तिला भगवान शंकराने दिलेला आहे काय? वर्ण शाप. हे असं आहे कुंकडचं कुंकड जोडे. वर वेगळा आणि शाप वेगळा. भगवान शंकराने काय दिलेला आहे तिला? शाप दिला. का दिला? भजन करा सांगतो विठाला. यावेळेला विष्णू भगवंताची आणि ब्रह्मदेवाची भेट झाली दोघांची. कोणाची? विष्णू भगवंताची आणि ब्रह्मदेवाची भेट झाली. आणि भेट झाल्यानंतर ब्रह्मदेवाने आपलं कर्तृत्व सांगायला सुरुवात केली. काय? विष्णू भगवंताला सांगतोय भगवान या त्रिभुवनामध्ये माझ्यासारखा श्रेष्ठ कुणी नाही. म्हटले कसं काय? म्हटले या सगळ्यांची निर्मिती केली, एका सारखा दुसरा जगात होऊ दिला नाही. हे कोणाचं आहे? हा बघा. आणि हे डोकं आहे. आपल्या गावामध्ये एकासारखा दुसरा आहे का? एकासारखी दुसरी गावात एकासारखा दुसरा नाही, एकासारखी दुसरी. बारामती तालुक्यात, पुणे जिल्ह्यात, महाराष्ट्रात, अहो देशात नाही सापडत एकासारखा दुसरा आणि एकासारखी दुसरी. आणि मग हे सगळं चाललंय व्यवस्थित, नाही तर घोटाळे झाले असते. एवढी लोकसंख्या आहे, काही कोटी. हे कोणाचं? ब्रह्मदेवाचं. ब्रह्मदेवाने सांगितलं मी सर्वांची निर्मिती केली, एकासारखा दुसरा होऊ दिला नाही. त्यामुळे या त्रिभुवनात मी सर्वात कसा आहे? श्रेष्ठ आहे. बरं सांगतोय कुणाला? भगवंताला. बघा एखादी गोष्ट माणूस थोडं आपल्यापेक्षा अज्ञानाला सांगा ना, पण मोठ्या माणसापाशी आपलं काहीतरी सांगणं बरं दिसत. सांगतोय तो विष्णू भगवंताला ब्रह्मदेव. पण भगवान म्हणतात ब्रह्मदेवा तुम्ही या सगळ्यांची निर्मिती केली, मान्य, एकासारखा दुसरा होऊ दिला नाही, पण माझ्यापेक्षा तर काही तुम्ही श्रेष्ठ होऊ शकतो ना. म्हटलं मी सगळं निर्माण केलं. मग भगवान म्हटले तुम्ही हे सगळं निर्माण केलं ब्रह्मदेवा, पण तुमची स्वतःची निर्मिती कुठून झाली माहिती आहे का तुम्हाला? हा आपल्या सोप्या भाषेत बिंबीतून निळोबराय म्हणतात याची नाभिकमळी जन्मचतुराना. निळोबरायने वर्णन केलं भगवंताच्या नाभिकमळातून म्हणजे बिंबीतून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली. म्हणजे भगवान म्हणतात तुमची निर्मितीच माझ्यापासून आहे आणि तुम्ही हे सगळं निर्माण केलं. म्हणजे हे नातवाचं कौतुक आज ज्याला सांगितल्यासारखं होतंय ना. त्याच्यामुळे विष्णू भगवंतांनी सांगितलं तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ होऊ शकत नाही, तरी ब्रह्मदेव ऐकत नाही. नाही नाही म्हटलं तुमच्यापेक्षाही मी. मग दोघात मिटलं नाही म्हणून तिसऱ्याकडे गेले, आणि दोघात नाही मिटलं तिसराच लागत. हा गेले तिसऱ्याकडे म्हणजे भगवान शंकराकडे. सांगा म्हटले आमच्या दोघापैकी कोण श्रेष्ठ आहे? भगवान शंकर म्हटले सांगतो दोघापैकी कोण श्रेष्ठ आहे, पण मी फुकट सांगत. तेव्हापासून फुकट सांगायचं बंद झालं. त्याच्या अगोदर सगळं फुकटच चाललं. माझे दोघांनी दोन काम केले तर मी सांगतो. काय काम आहे? विष्णू भगवंताला सांगितलं माझ्या पायातल्या खडावा शोधून आणा कुठे, आणि ब्रह्मदेवाला सांगितलं मुकुट शोधून आणा. निघाले दोघं दोन्ही. काम सांगितलेलं आहे काय? भगवान विष्णूने सर्व ठिकाणी शोध केला, पाताळापर्यंत गेले, पण शोध काही लागला. परत आले. भगवान शंकराची स्तुती केली आणि सांगितलं भगवान मी काही शोध करू शकलो नाही. स्तुती केली आणि बसले शांत. ब्रह्मदेवाचं तोपर्यंत मुकुट शोधायचं काम चालू होतं. किती दिवस? तोपर्यंत बरंच वय झालं त्याचं, तरी शोध चालूच होता. जो भेटेल त्याला विचारायचा भगवान शंकराचा मुकुट पाहिला का तुम्ही? भगवान शंकराचा मुकुट पाहिला का? जे भेटेल ते म्हणायचं आम्ही पाहिलं नाही. हो. शेवटी सद्ग्रस्त एक भेटले, त्यांनी विचारलं भगवान शंकराच्या मुकुटाचा शोध लावणारे तुम्ही कोण? म्हटले मी ब्रह्मदेव. असं
त्यांनी सांगितलं हो भगवान शंकराच्या मुकुटाचा शोध लावता लावता तुमच्यासारखे ब्रह्मदेव बरेच कशाला भानगडीत पडलात त्या असं ते तिथूनच रिटर्न निघालो. शोध तर काही लागला पण खोटं का होईना पण शोध लागलाय म्हणून सांगायचं. मग त्यावेळेला एकट्याने सांगून चालत नाही, त्याला लागतो काय साक्षीदार लागतो. येतानाच ब्रह्मदेवाने गायीला नाद नुसतं होय मग बाकी जास्त बोलायचं. जवळ आल्यानंतर भगवान शंकराने विचारलं ब्रह्मदेवाला का लागला शोध. म्हटले हो लागला. आता भगवान शंकराला माहित नाही का लागलाय का नाही, ते सर्वज्ञ. कोण म्हणताय लागला. साक्षीदार कोण गायीला. तिने सांगितलं हो शोध लागला. साक्ष दिली का खोटी का खरी. खोटी साक्ष दिली. ऐका ज्या क्षणी खोटी साक्ष दिली त्याच क्षणी भगवान शंकराने शाप दिला. ज्या मुखाने तू खोटी साक्ष दिली त्या मुखाने तू अपवित्र होशील, तुला मानव विष्णा भक्षण करावे लागेल. हा शाप आहे दिलेला. आलं लक्षात. एकदा काय खोटी बोलली तर एवढी बेकारी झाली. आता जे पैसे घेऊन कोर्टात खोट्या साक्षीला उभं राहत असतील त्यांना काही विमान येईल का तू उभं राहायसारखं. विढाला ही घडली कथा पुराणात. मुखाने कशी झाली ती अपवित्र झाली पण त्याचं गाथ्यात प्रमाण आलं तू उभं राहायचं. गायत्री स्वमुखे भक्षित से मळ. काय वर्णन केलं. गायत्री स्वमुखे भक्षित से मळ मिळाल्या ओहळ गंगा. मुखाने ती अपवित्र झाली म्हणून साधूच्या तुलनेत गाय अपूर्ण. का गाय सर्वांगाने पवित्र आहे पण मुखाने कशी आहे. आणि पुन्हा सांगतो आहे का म्हणून तिचं दर्शन घेणं सुद्धा पुढून उचित नाही. शास्त्र प्रमाण नाही. ज्याला घ्यायचं असेल त्यांनी कुठून घ्यायचंय पाठीमागून म्हणजे शिफ्टीकडून दर्शन घेणं हे शास्त्र प्रमाण आहे. पुढून घेणं उचित नाही. पण आता ज्याला काही डोक्याचा भाग नाही ते भाजीपाल्याच्या बाजारात जरी असं चलत आहे. हा भाग वेगळा आहे. त्याला काहीच घेणं नाही. पोटाला लागू नाही तर पाठीला लागू नाही तर पायाला. चल पाठीमागून उचित आहे. गाय सर्वांगाने पवित्र पण मुखाने अपवित्र आहे. तसं साधूचा एखादा अवयव सुद्धा अपवित्र नाही. निवृत्तीनाथाच्या संबंधाने ज्ञानोबरांनी वर्णन केलं. जे जे वो शुद्धे. तुम्ही कसे आहात शुद्ध आहात. जे जे वो शुद्धे किंवा पवित्र सुवळी. पवित्र सुवळी पवित्र पवित्र आणि सोवळ जीवन या भूमंडळात कोणाचं असेल तर फक्त साधूचं जीवन आहे. म्हणून साधूच्या तुलनेत सगळे अपूर्ण असल्यामुळे तुकोबर आहे कोणाचे उपकार मानत फक्त संतांचे मानतात. काय सांगू आता संतांचे उपकार का संतांचे उपकार मानतात त्याचं दुसरं कारण सांगतो. संतांनी जे जगावर जीवावर उपकार केले तसं कोणी उपकार करत नाही. मग काय उपकार करतात संत. तर संत उपकार करताना 3 प्रकाराने उपकार करतात. किती प्रकाराने. कोणत्या. कायेने वाचेने मनाने. काया म्हणजे शरीर. शरीराने जे महात्मा करतो ते जगाच्या उद्धारा करतात. जगाच्या कल्याणा संताच्या देह कष्टभीती परोपकारी. साधू शरीराने जे करतात ते तुमच्या माझ्या उद्धारा करताच कार्य करतात. साधूच्या मनाने जो पवित्र संकल्प धारण केलाय तो सुद्धा जडमूळ जीवांच्या उद्धाराचा. आणि साधूने वाचेने सुद्धा साधू जे जे बोलतो ते सुद्धा तुमच्या माझ्या उद्धारा करतात. म्हणजे साधू उपकार करताना करतो किती प्रकाराने. 3. कायेने वाचेने मनाने. काय पुरावा. या पुरावा नाथ महाराज सांगतात
तैसा कायावाच्या म्हणे प्राणी साधू वाढला उपकार करणे आपुले परावे म्हणून उपकारू करणे सर्वासी. 3 प्रकाराने नाथ महाराजाचा पुरावा आहे, कबीर महाराजाचा पुरावा. परोपकार वचन मन काया संत सहज स्वभाव खुदराया. परोपकार वचन मन काया 3 प्रकाराने महाराजांचं प्रमाण सांगते. बळबुद्धी ज्याची उपकारासाठी अमृत हे पोटी साठविले. अमृत हे पोटी साठविले. अमृत हे पोटी. बळ बुद्धी ज्याची उपकारा साठी 3 प्रकाराने उपकार करणारे संत आहेत म्हणून संतांचे उपकार मानले. का संतांचे उपकार मानतात त्याचं 3रं कारण असे, संतांनी जे उपकार केले तसा उपकार करणारा दुसरा कोणी घटक नाही. आपल्या जवळचे कोणी करणार सांगतो. मला सांगा, साधूने जे आपल्यावर उपकार केले ते आपल्या परिवारातले कोणी करतील का? मुलं मुली ती करणार, मुलं करणार. बरं आई वडील होय. आई वडिलाचे उपकार आहेत पण साधूच्या तुलनेत नाहीत, हे ध्यानात ठेवा. माय बापे संभाळी लोभाकारे पाळती. माय माय बापे सांभाळती पण हितू काय? लोभा कारणे वाढविती. दुसरं प्रमाण सांगतो, हित नाही ठावी जननी जनका दाविला लौकिक चारती. ठीक आहे, आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलाय, जग दाखवलंय, ठीक आहे. मी कमी समजतो कोणाच्या तुलनेत, हे ध्यानात ठेवा. साधू इतके आई बापाचे सुद्धा उपकार नाही, ध्यानात ठेवा बाबा. साधू सारखे उपकार देवाचे सुद्धा नाही, आई वडिलाचे सुद्धा नाही. आणि का साधूच्या तुलनेत मायबाप सुद्धा अपूर्ण आहे ते सांगतो तुम्हाला. इथं महाराज म्हणतात हित नाही ठावे जननी जनका, म्हणजे आई वडिलाला आपल्या मुला मुलीचं खरं हित कशाचे, अहित कशाचे याचं सुद्धा ज्ञान. ते व्यावहारिक दृष्टीने हिताचे इच्छुक आहेत तुमचे माझे मायबाप. कोणत्या दृष्टीने? व्यावहारिक दृष्टीने हिताचे इच्छुक आहेत. प्रत्येक आई वडील मुलाचं मुलीचं हितच इच्छितात. प्रत्येक मायबापाची इच्छा असते आपला मुलगा चांगला शिकला तो क्लास 1 अधिकारी झाला पाहिजे, नाहीतर मोठा एखादा बिझनेस त्याचा चालला. आणि आई वडील हे सगळं करतात, परिस्थिती नसलेली सुद्धा आई वडील तो साया करतात, ते त्यांचं कर्तव्य पार पाडतात. बघा, आई वडील चांगल्यापैकी शिक्षण करतील मुलाचं, एखादी सर्व्हिस लावून देतील, हित काय त्यांचं ते सांगतो. नाही सर्व्हिस लागली तर एखादा 10-5 लाखाचा त्याला बिझनेस धंदा टाकून देतील. नाही धंदा जमला तर त्याला 5-10 एकर बागायती शेती करून देतील. 5-50 लाखाचा त्याला बांधून देतील, त्याच्या 2चे 4 हात करून देतील. आई वडिलाचं कर्तव्य संपलं. आता मला सांगा, लग्न करून दिलं, 5-50 लाखाचा बंगला बांधून दिला, 10-5 एकर बागायती शेती करून दिली, धंदा टाकून दिला, सर्व्हिस लावून दिली, हे म्हणजे त्याच्या उद्धाराचं साधन झालं का? जीवन जगायचं झालं? जीवन जगायचं कसं आहे तुमच्याकडे? हे फक्त जीवन जगण्याचं साधन झालं का? असं आहे का? क्लास 1 अधिकारी झाला की त्याला सायुज्य मोक्ष प्राप्त होतो. त्याच्या खालसा झाला तर त्याला समीपता मुक्ती प्राप्त होते. असं आहे का? सर्व्हिस, धंदा, शेती, लग्न, गाड्या घोड्या बंगलं, हे सगळं हे चांगल्यापैकी जीवन जगण्याचा क्रम झाला, उद्धाराचा आणि त्याचा संबंध. मग आई वडिलांचं एवढंच कर्तव्य ते प्रत्येक जण पार सुद्धा पाडतात. पण हे म्हणजे त्याचं हित असं, हे म्हणजे हे त्याचं हित असं
नाही, लक्षात ठेवा. अशी कोणाची इच्छा आहे खरं हित कशा ते सांगतो. आता इथं आपण मंडपात बसलो, यज्ञ मंडप आहे. आता इथे बसलेल्या पैकी तुमच्यापैकी कोणाची इच्छा आहे सगळ्याची सांगा की आपला मुलगा उद्याच आपल्याला सोडून अरण्यात निघून जावा. उद्या सकाळी आपला मुलगा आपल्याला सोडून अरण्यात निघून जावा. त्याने अहोरात्र तपश्चर्या करावी, तो मोठा महात्मा व्हावा, साधू व्हावा, त्याचाही उद्धार होईल आणि त्याच्या तपश्चर्येमुळे आपल्या 21 कुळांचा उद्धार होईल. अशी कोणाची इच्छा आहे तुमची? आहे का तुमची इच्छा? होय म्हणा, नाही तर नाही म्हणा, मी काही केस केली तुमच्या. अशी इच्छा आहे का तुमची? म्हणजे तुम्ही कीर्तनला येताय म्हणजे मी तुम्हाला सगळ्याला पारमार्थिक समजतोय. मात्र तुम्ही इथं कीर्तनला येताय, तुमची जर इच्छा नाही आपला मुलगा महात्मा व्हावा, साधू, जे सप्त्याचं तोंडच पाहत नाही काल्यापर्यंत, त्यांना तर वाटतं आपला अतिरेकी झाला तरी चालू, पण यांच्यात आलं का ध्यानात? म्हणजे आपण सुद्धा पारमार्थात म्हणजे डुप्लिकेटच आहेत, ओरिजिनल नाही. कारण हे हित आहे त्याचं, तो महात्मा होण्यास, साधू होण्यात त्याचंही हित आहे, त्याचा उद्धार होईल आणि त्याच्या तपश्चर्येमुळे तुमच्या 21 कुळांचा उद्धार होईल. किती कुळाचा? आणि लक्षात ठेवा, एक निष्ठावंत वैष्णव वारकरी नामधारक जन्माला आला कुळात तर तो 21 कुळांचा उद्धार करतो, आणि एक नास्तिक मुलगा जन्माला आला तर 21 कुळाला नरकात घालतो. हा सिद्धांत आहे. एवढा आला. मला हे सांगायचंय, आई वडील व्यावहारिक हिताचे इच्छुकेत, पारमार्थिक दृष्टीने नाही. साधूच्या तुलनेत अपूर्ण आहेत. कोण? हा, पण याचा अर्थ असाही लावायचा नाही तर एखादा पहिलाच गडी संभळीत नाही. हा, ते म्हणे ना आपल्याला काही चिंता नाही. ते जांभरे महाराजांनी सांगितलं होतं आई वडिलाची म्हणजे असं नाही टकोर लावायचं. ते मी फक्त कमी समजतोय कोणाच्या तुलनेत. हा, नाही तर ते मोकार असंही होईल, ते चांगलं सोयील. तसं नाही, एरवी ते चालते बोलते देवे. कोण? हा, ते जगातल्या तीर्था समाने सकळ तीर्थाची दुरे, जे का माता पितरे तया सेवेशी शरीरे लोन तिजे. मी फक्त कमी समजतोय कोणाच्या तुलनेत? साधूच्या तुलनेत. आणि मी कमी समजतोय म्हणजे मला सुद्धा समजायचा अधिकार प्रमाण सांगतोय. केले उपकार सांगू मी काय, बापन करी ऐसी माय. माथा नाही. धर्मे त्यांच्या देखिले पाय, दिले अक्षय अभयदान. म्हणजे मायबापाचे सुद्धा उपकार साधूच्या तुलनेत अपूर्ण आहेत. म्हणून तू बरं आहे, कोणाचेच उपकार न मानता संतांचे मानतात. काय सांगू आता? संतांचे का संतांचे उपकार मानतात? तर संत आपकार्यावर सुद्धा करतात. काय? उपकार. 4 वर्ग आहेत. एक वर्ग असा आहे आपकार्यावर अपकार करतो, याला आपल्या जशास तसं म्हणतात. दुसरा वर्ग आहे उपकार्यावर उपकार करतो. तिसरा वर्ग आहे उपकार्यावर अपकार करतो. आणि चौथा वर्ग असा आहे अपकार्यावर उपकार करतो. बघा, पहिला वर्ग आहे अपकार्यावर अपकार करणारा. याला तुमच्या भाषेत जशाच, आता आपण कधी कधी म्हणतो एखाद्याचं काही घडलं, वादविवाद झाले, आपण म्हणतो यांना समजायला पाहिजे, यांनी हे गोष्टी करायला. मग दुसरा म्हणतो यांची काही चूक नाही, त्यांनी पहिले यांना, त्याच्यामुळे यांनी. असं आहे. त्याला जशाच हे तुमच्या रोजच्या व्यवहारात ते लगेच पटता येते. त्याला जशाच असं म्हणतात अपकार्यावर अपकार. दुसरा वर्ग आहे उपकार्यावर उपकार. पांडवाने जो यज्ञ केला, काय केला? राजसू यज्ञ केला पांडवांनी, आणि त्या यज्ञामध्ये अनंत पट्टीचं अन्नदान केलं. एवढं अन्नदान पांडवांनी केलं. आणि त्याच यज्ञातलं थोडस अन्न शुकाचार्याने खाल्लं होतं. कोणी खाल्लं होतं? ते शुकाचार्याने खाल्लं होतं. यज्ञ कोणी केला? पांडव. ऐका, त्याच पांडवापैकी अर्जुन, त्याच अर्जुनाचा नातू परीक्षिती. कोण? त्या परीक्षितीला शाप होता, तुला 7 दिवसाच्या आत तक्षक नावाचा सर्पदंश होऊन तुझा मृत्यू होईल. साधूचा शाप होता, खोटा होणार नाही. काय करावं चिंता पडली. काय करू आता? काय करू?
सांगितलं चिंता करू नको. किती दिवसांनी मृत्यू आहे? 7 दिवसांनी. चिंता कशाला करतो? भागवत श्रवण कर, तू मुक्त होशील. तुला मृत्यूचं भय सुद्धा राहणार. भागवत श्रवण कर. कोणाकडून ऐकू? ऐका. त्यावेळेला सांगितलं ऐकायचं कोणाकडून? ऐकावं कोणाचं? याला सुद्धा नेम आहे बरं. कोणाचं ऐकावं याला सुद्धा नेम आहे. सांगितलं शुकाचार्याकडे जा, भागवत श्रवण कर. त्यावेळेला परीक्षितीने सांगितलं मला ते सांगतील का पण? ऐका सल्ला काय दिला. तू गेल्यानंतर एकच कर, जा त्यांचं दर्शन घे. आणि दर्शन घेतल्यानंतर एकच म्हणावं महाराज मला तुमच्याकडून भागवत श्रवण करायचं आहे. त्याने जर विचारलं तू कोण कुठला, तर तुझं काही सांगू. आपल्याला गाठ पडल्या आपलं काहीतरी सांगायचं नाद असला. मी असा आहे, मी तसा आहे, मी आमका, मी ढमका तमका, माझ्याकडे असं आपल्याला हे नाद असतात. त्याला काय सांगितलंय? काही सांगू नको, तू एवढंच सांग मी अर्जुनाचा कोण आहे? नातू आहे. म्हणजे अजूनही जुन्या माणसाला किंमत आहे. बघा तरुण पोरांना जरी काही वाटत असला मी इतका बुद्धिवान, मी हुशार, मी आमका ढमका तमका, ते जर पेठात गेलं नाही एखाद्या आणि त्यांनी 1,00,000-2 लाखाची काही खरेदी केली आणि त्या शेठजीला सांगितलं एवढे 1 लाख आणि बाकीचे ठेवा, ठेवीत म्हणे सामान. कोण कुठला? मग त्यांनी जर सांगितलं मी अमक्या नातू, असं का? अरे बापरे, मग तू अगोदरच म्हणायचं मग हे घेऊन. म्हणजे अजूनही त्यांनी जर बापाचं चुलत्याचं आद्याचं नाव सांगितलं तर त्याला उदार भेटतंय. म्हणजे अजूनही किंमत आहे ना जुन्या माणसाला. तसं त्यांनी सांगितलं मी अर्जुनाचा नातू. परीक्षितीने सांगितलं अर्जुनाचा नातू. हे वाक्य ऐकल्याबरोबर शुकाचार्याने त्याला मिठी मारली. वा 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 वा. अरे काय पांडव होते, काय यज्ञ केला, काय यज्ञात अन्नदान केलं. आणि त्या यज्ञातलं मी सुद्धा थोडस काय केलं. ऐका थोडस लक्षपूर्वक. अन्न कोणाचं खाल्लंय? आज्याचं म्हणान राव. कोणाचं खाल्लंय? आज्याचं अन्न खाल्लंय. त्या उपकाराची जाण ठेवली कोणापुनावर? नातवापुनावर. बघा जमत आहे का आताच्या काळात? अहो सकाळी खाल्लं तर संध्याकाळी विरोधात बोलतोय अवलाद. इतकी हलगडपणा. सकाळी आपलंच जेवण आणि संध्याकाळी आपल्याच विरोधात गप्पा आणते. पुढं लावायचं. खाल्लंय कुणाचं? आज्याचं अन्न खाल्लंय. त्या उपकाराची जाण ठेवली अंतःकरणात आणि नुसतं त्याला विचारपूस नाही केली. लगेच त्याला 7 दिवस भागवत सांगितलंय. त्याच्या मोबदल्यात कशाच्या? त्याच्या मोबदल्यात 7 दिवस भागवत सांगितलं. आणि भागवत सांगून ठरलेला सगळा पसारा गोळा करून घेऊन नाही गेलं ते. मग त्याला मुक्त करून गेले. प्रमाण सांगते. परीक्षिती मृत्यू 7 दिवसाचा उच्चारिता वाचा मुक्त झाला. परीक्षितीला मुक्त केलंय. याला उपकार्यावर उपकार करणारा वर्ग म्हणतात. म्हणजे ते अन्न खाल्लं, त्या उपकाराची जाण ठेवली, त्याच्या मोबदल्यात भागवत सांगून त्याच्या नातवाला मुक्त केलं. याला उपकार्यावर उपकार करणारा म्हणतात. तिसरा वर्ग आहे उपकार्यावर अपकार करणारा. याला कृतज्ञ म्हणतात. याला काय म्हणतात? कृतज्ञ. हा माझ्यापेक्षा हा तुमच्या व्यवहारात रोज अनुभव आहे. कसा? बघा आता जी गावातली मोठी प्रतिष्ठित माणसं असतात त्यांना बऱ्याच माणसाला सांभाळावं लागतं का नाही भाऊ? नडले आडले जवळ आलेले सगळे काय त्याचं आगलं मुतलं पाहावं लागलं. आणि माझ्यापेक्षा तुमचा अनुभव जास्त. तुम्ही ज्याला 100 वेळा गरज केली, किती वेळा? 100 वेळा तुम्ही त्याचं काम केलं, 100 वेळा त्याची गरज भागवली. आणि एखाद्या वेळेला तुमच्याकडून त्याची झाली गरज नाही झाली तर लगे माग तुमच्या विरोधात बोला. काय खरंय त्यांचं? आम्ही एवढ्या दिवस माग राहिलो. अरे पण 100 वेळा गरज केली ती विसरून गेला. एकदा गरज नाही झाली तर विरोधात बोलायला लागला. ही आज नाही तर हे लोक यांचा संप्रदाय जुनाच आहे. यांचा संप्रदाय जुनाच आहे. यांचा मूळ पुरुष भस्मासूर. यांचा मूळ पुरुष कोण आहे? त्याची वंशावळ चालत आलेली. विडाला काय भस्मासूर तो उलटणारच होता. बघा कामाला राहिला भगवान शंकर. कामाला कोणाकडे? भगवान शंकर. काम तरी काय होतं? सकाळी भगवान शंकराचं स्नान झाल्यानंतर स्मशानात जाऊन चिता भस्म आणून द्यायची. म्हणजे मेलेल्या माणसाची कशाला? अंगाला लावायला. तेवढंच काम होतं. बरं पेमेंट चांगलं, काम कमी आणि पगार जास्त.
सकाळ सकाळी एकदा चिताभस्म आणून दिलं की पुन्हा काय नाही, दुसऱ्या दिवशी स्नान होतं. पण कधी कधी असं घडायचं, आता रोजच काही माणसं मरत नाही, मग चिताभस्म इथं नाही भेटलं तर तिथं, त्या गावात नाही तर या गावात, इकडं नाही तर तिकडं, तिकडं नाही तिकडं, त्याला 10-5 खेडे फिरावं लागायचं. त्याला ते त्रास वाटायला लागला. काय करावं म्हटलं, मग त्यांनी भगवान शंकराची सेवा केली, म्हणजे तप केलं. आणि तप केलं की लवकर प्रसन्न होणारं दैवत तेवढंच आहे, भगवान भोळ दैवत. प्रसन्न झाले. काय इच्छा आहे तुझी, काय इच्छा आहे म्हटल्यावर त्यांनी एकच इच्छा केली, ज्या दिवशी कोणी मनुष्य गेलेला नसेल त्या दिवशी मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवी त्याची तिथंच झाली पाहिजे. काय आता ते भोळा बिचारा तथास दिला ना वर त्याला. मग ज्या दिवशी कोणी मनुष्य मेले नसेल 10-5 गावातला, त्या दिवशी मात्र ते रस्त्यात जे सापडेल त्याच्या डोक्यावर ठेवायचं. बरं ते म्हणत नव्हतं हे हप आहे, हे ग्रामपंचायतचा सदस्य आहे, हे सोसायटीचा मेंबर आहे, असं काही म्हणत नव्हतं. हे गायक आहे, वादक आहे, असं काही नाही. दिसल त्याच्या डोक्यावर ठेवायचं, लगेच राग की घेऊन द्यायचं, असा त्याचा क्रम चालू झाला. एके दिवशी सकाळी सकाळी चिताभस्म आणून दिलं, भोजन वगैरे झालं, निवांत कट्ट्यावर बसलो होतो. जाऊ तेवढ्यात ती स्वारी आली. कोण नारायण नारायण झाला दोघांचा जय. नारदाने विचारलं काय भस्मासुरा काय चाललं. काय नाही म्हटलं, आता सकाळी सकाळी चिताभस्म आणून दिलं, आता काही उद्या सकाळी स्नान होस तर आपल्याला काही काम नाही. नारद होते, नारदाने पटवलं. आणि कोणाला पटलं नाही असं 18 पुराणात काही उदाहरण अजून आलेलं नाही. नारदाने पटवलं की खोटं जरी असलं तरी ते 100% पटणार. नारद खरा या काळात पाहिजे, ते ज्या बाजूने राहिला असता 100% पियानोला आणला असता. हा पावर होती माने त्याच्यात. खोटं जरी असलं तरी ते बरोबर रंगवायचं. नारदाने सांगितलं काय तो वेड्यासारखं काम धरलं, सकाळ उठून कुठं स्मशानात जातो म्हटलं आणि राग घेऊन येतो. त्यावेळेला भस्मासुराने सांगितलं विशेष काहीच काम नाही, तेवढंच काम असतं. आणि आता तर मला काही एवढं पळायची गरज नाही. का मी तप केलंय, भगवान शंकरांनी मला वर दिला. काय मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवतो त्याची तिथंच होती. काय पण नारदाने सांगितलं मला वाटतं तू हे कामच सोडावा, तू माझ्या बरोबर मुंबईला चल, मी तुला चांगला जॉब देतो दुसरा. त्यावेळेला त्याने सांगितलं तिकडे नको बाबा, लय दगदगीचं जीवन आहे, ट्रॉफिक लय, म्हणलं प्रदूषण लय, इकडे पण आपलं मोकळं सुकलं या भागात. मग दुसरा पर्याय सांगितला, मग एक कर, काम नसलं सोडायचं तर तुला मार्ग सांगतो. काय भगवान शंकर तिथे एकांतात बसलेले, बर डोळे झाकलेले आणि राम नामाचा जप चाललाय त्यांचा. मग तू जा आणि भगवान शंकराच्या तो म्हटला राव हे बरं दिसत आणि फायदा काय आपला, मी त्यांच्याकडेच काम आलाय. नारदाने सांगितलं कामाला ठेवायचं नाही तुला, मला मालक बनवायचंय तुला. मी त्याच्यासाठी सांगतो कसा मालक होईल. अरे भगवान शंकराची जर करून टाकली काय तर हे कैलासाचं राज्य काय दुसऱ्याला होईल का. गणपती त्या भानगडीत नाही आणि कार्तिक स्वामी त्या कुटाण्यात पडणार. परिव्यवस्था राज्याचा मालक तूच. पटलं ना त्या मूर्खाला. बरं तो म्हटला नाही एवढा काला होऊ द्या मग जातो, ते लगेच उठलं नीटच सुटलं. बरं गेलंय कशाला. आता भगवान शंकर सर्वज्ञ, त्यांच्या लक्षात आलं ही अवलाद उलटली, काय करावं. सब देवन के बाबा बडे बाबा भोलेनाथ, आपण दिलेला वर माघारी घ्यायची व्यवस्था. सब देवन के बाबा बडे बाबा उठले जंगलात पळायला लागले. नाविला झाला. भगवान शंकर पुढे पळतात, हा मागे पळतो. याला असं वाटायचं मी कधी गाठीन आणि कधी ठेवीन काय. पण भगवान शंकर तेही पळू लागले जंगलात. आणि पळत असताना भगवान शंकरांनी विचार केला आता या संकटातून मला सोडवणारा या त्रिभुवनात एकच येतो विष्णू भगवान, दुसरा मला कोणी आता सोडू शकत. बघा ते पुढे पळतात, हा मागे पळतोय. पळत असताना भगवान शंकरांनी धावा केला भगवान विष्णूचा. भगवान मुझे बचाओ. धावा केल्याबरोबर भगवान विष्णूने खाली पाहिलं तर ही उलटी वरात पळत. तिथूनच भगवान विष्णू बोलले भगवान शंकराला, का हो कुणी तुमचं तप करतं भोळ्यापणात कोणालाही वर मागितला की तुम्ही कोणालाही होय म्हणता वर देऊन टाकता. हे तुमच्या अंगलट येते. हे खाते वाटप करताना तुम्ही विचार केला पाहिजे हे त्या लायकीचं आहे का. हा म्हणजे भगवान विष्णू म्हणत होते. हा नाविलाज झाला, काय करावं. आता दोघांच्या मध्ये जे अंतर पडलं होतं ना, ते 100% 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
भगवान शंकर पुढे पळून गेले की भगवान विष्णूने मोहिनीचं रूप धारण केलं. कोणाचं रूप? मोहिनीचं, म्हणजे श्री रूप धारण केलं. पण एवढं सुंदर जगामध्ये तसं रूपच अजून झालं. अप्रतिम सौंदर्य संपन्न मोहिनीचं रूप धारण केलं. भगवान शंकर गेले पुढे पळून आणि त्याने विष्णूने ते रूप धारण केलं. तोपर्यंत मागून हे पळत आलतात, असं धापा देत आलता ते पळत. भस्मासुराने ती मोहिनी पाहिली. अप्रतिम सौंदर्य संपन्न ते रूप पाहिल्याबरोबर त्या मोहिनी जवळ थांबलं. ते भगवान शंकर एकच मिनिटात डोक्यातून निघून गेलं आणि त्या मोहिनी जवळ थांबला. म्हणला आपण कोण, कुठल्या, नाव गाव पत्ता मोबाईल नंबर कार्ड फिरड आहे का तुमचं काय? तिने सांगितलं कार्ड नाही माझ्याकडे सध्या, पण मोबाईल नंबर आहे. दिला लिहून. म्हणला हॉटस्पॉटचा हेच आहे का? म्हणला हेच आहे. तोच नंबर. भस्मासुराने पुढचं विचारलं, मग एवढ्या मोठ्या ह्या जंगलामध्ये तुम्ही एकट्याच बेवारस आल्या कशा? त्या मोहिनीने सांगितलं, आले मी काही कामानिमित्त आले. आता ती खरी स्त्री होती का? ते कोण आहे त्या स्त्री रूपात? विष्णू भगवान. त्या मोहिनीने सांगितलं, आले मी काही कामानिमित्त यवना. बर. भस्मासुराने पुन्हा विचारलं, तुमचं झालेलं आहे? तिने सांगितलं, अजून झालेलं नाही, मी त्या शोधात आले. बरं असं. मग भस्मासुराने पुन्हा पुढचा मार्ग विचारला. मग ठीक आहे, तुम्ही पतीच्या शोधात आहात, तर पतीच्या संबंधाने तुमची अट कोणती? कोणत्या जातीचा पाहिजे, कोणत्या धर्माचा पाहिजे, कोणत्या पंथाचा पाहिजे, कोणत्या संप्रदायाचा पाहिजे, गव्हर्नमेंट सर्व्हिसचा पाहिजे का कंपनीतला चालन का शेतकरी जमल का? शेतकरी जमल का? मग तुमच्यातली एक बी म्हणे ना जमल, मग तुमच्या पोरांना कुणी द्यायचे? हाही प्रश्न. तुमच्या पोरी द्या मुंबईतल्या पोरांना, आणि तुम्हाला काय आमच्या बिडाकाडच्या द्यावा का? मग बिडाला त्या मोहिनीने सांगितलं, माझी असलीच काहीच आट नाही, सर्व्हिसची आट नाही, धर्माची आट नाही, पंथाची आट नाही, काहीच आट नाही. माझी एकच आट आहे, जो माझ्यासारखं नृत्य करील म्हणजे नाचल, त्याच्या गळ्यात मी लगेच घालू शकते. काय? मग तो म्हटला, हे तर एकदम सोपं आहे. पत्रिका जुळती का बघायची गरज, संबंध आहेत का नाही बघायची गरज, खर्चाचा प्रश्न. तो म्हटला, मान्य आहे मला, करा नाचायला सुरुवात. बरं, त्याला वाटलं नाही तिच्यासारखं जमलं तर ते काही कीर्तन आहे का, चुकलं तर? ठीक आहे म्हटलं, नाचायला सुरुवात करा. केली नाचायला सुरुवात केली. म्हणजे मी नाही नाचत महाराज, लगेच ठेका झाला. मी कथा सांगतो. त्यांना वाटलं डान्स मी करते, काही नाही, त्याच्यातला बुवा नाही, ते डान्सवाले दुसरे गडी. तिने नाचायला सुरुवात केली. तिने कमरेवर हात ठेवला की हाय कमरेवर हात ठेवायचा, तिच्याकडे पाहून नाचायचं ना. तिने वर हात केला की हाय वर हात करायचा, तिने खाली हात केला की हाय हात खाली करायचा. आणि नाचता नाचता त्या मोहिनी रूपात भगवान हा भस्मासूर पूर्ण मोहित झालाय. पूर्ण कसा झालाय? मोहित झाला. हे भगवान विष्णूच्या लक्षात आल्याबरोबर त्या मोहिनी रूपात भगवंतानी नाचता नाचता स्वतःचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला. आता हे पूर्ण भांबावलेलं होतं, याच्या ध्यानातच नाही आपल्या हातात काय पावर येते. तिने हात तिच्या डोक्यावर ठेवला की याने बी याचा बघता काय, हात ठेवल्याबरोबर त्याची तिथंच झाली राग. आहे का? ही पुराणात घडलेली कथा आहे. ही ऐकायची नुसतं असं करून घरी ना घर नाही गाठायचं, याच्यातून घेऊन जायचंय. काय न्यायचंय याच्यातून? तसं आपण सुद्धा प्रत्येक जण आहे, आपण सुद्धा प्रत्येक जण आहे. आपल्यावर सुद्धा कुणीतरी केलेला आहे काय उपकार. किमान त्या उपकाराची फेड उपकाराने नाही करता आली तर करू नका. पण ज्याने आपल्यावर मोठ्या प्रमाणात उपकार केलाय, आपल्याला काही सहकार्य केलंय, आपल्याला काही मार्गदर्शन केलंय, किमान त्याच्यावर अपकार तरी करू. जर उपकार केलेल्यावर अपकार केला तर एक दिवस होतीच. तुम्ही असो मी असो राग होणारच. अर्थात याला उपकार्यावर अपकार करणारा वर्ग म्हणतात. उपकार्यावर अपकार करणारा वर्ग म्हणतात. आणि चौथा वर्ग आहे तो अपकार्यावर उपकार करणारा. बघा, सगळ्या संतांचं चरित्र नेहमी ऐकतो. आळंदी क्षेत्रामध्ये
निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई यांना कमी त्रास दिला का? एवढा त्रास इंद्रायणीला स्नानाला प्रतिबंध होता, दर्शनाला प्रतिबंध होता, प्रदक्षिणेला प्रतिबंध होता, मधुगिरीला. आणि आळंदी क्षेत्रात जास्तीत जास्त त्रास देणारी व्यक्ती कोण असं ज्ञानोबाराच्या जीवनात? तर विश्वबाखेचा. कोण होता तो? त्याच्या एवढा त्रास माऊलीच्या जीवनात कोणी दिला नाही. ऐका, एवढा ज्ञानोबारावर अपकार केला, पण तरी सुद्धा ज्ञानोबारांनी त्याला ब्रह्म साक्षात्कार करून दिला. कोणाला? विश्वबाखेचराला. त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो, नुसता ब्रह्म साक्षात्कार करून नाही दिला, नामदेव महाराजांचं गुरु होण्या एवढी योग्यता त्याच्या अंगी प्राप्त करून दिली. म्हणजे अपकारावर काय केला? तुकोबाराच्या जीवनामध्ये ज्या ज्या मंडळीने त्रास दिला, तुकोबारांनी त्यांना शाप नाही दिला, एक अभंग लिहून दिला. चित्त शुद्ध तरी मित्र होती, व्याघ्रण खाती. बघा अपकारावर काय आहे? नाथ महाराजाच्या अंगावर जो यवन 1-2 वेळा नाही, 108 वेळा पान खाऊन थुकला. नाथ महाराजाकडे पावर एवढी होती, भस्म करून टाकला असता त्याला, पण शाप नाही दिला. प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देव मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देव. अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. त्याला शाप नाही दिला माझ्या नाथांनी, प्रसाद देऊन त्याला मुक्त केला. म्हणजे अपकार्यावर सुद्धा काय केला? म्हणजे अपकार्यावर उपकार करणारे संत एक, काया वाचा मनाने उपकार करणारे संत 2, माय बापापेक्षा उपकार करणारे अधिक संत 3, आणि जगात जे जे उपकार करणारे घटक आहेत त्यापेक्षा अधिक उपकार करणारे संत आहेत. म्हणून तुकोबाराय कोणाचे उपकार न मानता फक्त संतांचे उपकार मानतात. काय सांगू आता? संतांचे आणखी काय करतात? तर मज निरंतर जागवे ते मज निरंतर, जागवे ते मज निरंतर, जागवे ते मज निरंतर. आणखी काय करतात? महाराज म्हणतात मज निरंतर जागविती. जागवतात म्हणजे झोपू देत नाही. काय मज निरंतर जागविती, जागवतात म्हणजे झोपू देत नाही का? आता आपण जागेत का झोपलेलो आहे? आता आपण आता जागे, डोळे उघडे, पण आपल्या दृष्टीने जागे, साधू संतांच्या दृष्टीने आताही आपण जागे नाही, झोपलेलो आहे. कसली झोप आहे? महाराज म्हणतात बोल बोले आ बोले, जागे बाहेर आतने जले, कैसे घरात घरकुल केले, नेनो अंधार ना उजडले गा, वासुदेव करे तो फेरा. जागे बाहेर आत निघाले, वरून डोळे उघडून जागेत, आतून आपण सगळे, तुम्ही मी सगळे कसे झोपलेलो आहेत. कसली झोप आहे? जीवाच्या ठिकाणी अज्ञान आहे. कोणता अज्ञान आहे? त्याला स्वस्वरूपाचं किंवा मूळ स्वरूपाचं अज्ञान म्हणतात. त्या अज्ञान अंधकारामध्ये गाढ झोपलेला जीव आहे. कधीपासून झोपलाय? तर ज्ञानोबराय म्हटले अनादिकालापासून. अविद्येची निदा, अविद्या नाम अज्ञान, निदा म्हणजे झोप, निदा म्हणजे झोप, अविद्या नाम अज्ञान. अविद्येची निदा विश्व स्वप्नाचा धंदा, भोगीत होता प्रबुद्ध अनादिगो. अनादिकालापासून जीवाच्या ठिकाणी अज्ञान आहे. त्या अज्ञान अंधकारामध्ये गाढ झोपलेला जीव आहे. त्या अज्ञान अंधकारामध्ये गाढ झोपलेल्या जीवाला दिलेली जागृती मज निरंतर. ती जागृती देताना 3 प्रकाराने दिली. भक्तीची, ज्ञानाची, वैराग्याची जागृती संत देतात, आणि त्याची रोज आपण प्रमाण म्हणतो. उठा जागे वारे, ही
जागृती देणारे हे जागा रे भायेनो जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते हे जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते हे जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते जागना जगदेवा रखता ही भाव जागना जगदेवा रखता ही भाव 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 जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते बोलते जागृतीचे जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते अनेक जागृती देणारे रोज प्रमाण म्हणतो उठा उठा जागा वाठी भयाले मोठे ही सगळी जागृती संत जागृती देताना भक्ती ज्ञान वैराग्याची जागृती देतात म्हणून तुकोबाराय म्हटले मज निरंतर जागविती महाराज म्हणतात त्यांचे अनंत प्रकारचे उपकार आहेत कोणाचे अनंत प्रकारचे संतांचे उपकार आहेत तुकोबाराय म्हणतात निरंतर जीवाला जागृती देणारी संत आहे मग निरंतर जागृती देतात अनंत प्रकारचे त्यांचे उपकार आहेत पण तुकोबाराय म्हटले त्या उपकारातून उतराई होण्याकरता माझ्याकडे द्यायला काही नाही तुकोबारायने इथं जीव शब्द घेतलाय कोणता शब्द आहे बघा इथं शरीर शब्द नाही इंद्रिय शब्द नाही प्राण शब्द नाही का त्याचं कारण सांगतात सर्वात शेवटी प्रिय असतो प्रत्येकाला काय जीव प्रिय असतो एरवी प्राण प्रिय एरवी शरीर सुद्धा प्रिय इंद्रिय सुद्धा प्रिय पण शेवटच्या क्षणात प्रिय असतो काय जीव कसा प्रिय असतो बघा एरवी आपल्याला इंद्रिय शरीर प्रिय कोणाची इच्छा आहे आपली बाजू जावा अर्धी अशी इच्छा आहे का कोणाची नाही प्रत्येकाला इंद्रिय प्रिय असतात बघा किती प्रिय असतो इंद्रिय एखाद्याच्या पायाला काही जखम झाली आणि त्याने दुर्लक्ष केलं त्या जखमेकडे 6 महिने गेले किती ती जखम वाढत 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 गेली आणि पुन्हा एवढा त्रास होऊ लागला ते डॉक्टरकडे गेलं डॉक्टरने सांगितलं फार दिवसाची जखम असल्यामुळं त्या जखमेचा परिणाम तुम्हाला झालाय काय काय झाला तुम्हाला काय झाला कॅन्सर तुमचा गुडघ्यापासून पाय काढावा लागल 50,000 रुपये खर्च येईल तो म्हटला डॉक्टर एक कडा 50 काय लाख घ्या पण पाय काढू कारण इंद्रिय प्रिय ना तो डॉक्टर म्हटले तसं चालणार नाही तो म्हटला मग 1.5 घ्या जमत नाही 2 घ्या पण पाय काढू डॉक्टर म्हटले पैशाच्या वशिल्यावर पाय ठेवता येत आता जर तुझा पाय नाही काढला तर 6 महिन्याच्या तुला घराच्या बाहेर काढावं लागेल म्हणजे हा म्हणजे तू जाशील असं तू मरशील म्हटल्यावर त्याने सांगितलं डॉक्टर इथून काय इथून पाय काढा पण माझा जीव आता इंद्रिय प्रिय राहिलं का नाही आणि बघा कधी कधी माणसं म्हणतात गाडीचं हो द्या मोडू द्या गाडी मोडली तरी दुसरी घेऊ पण पोराचा काय जीव पुन्हा माणसं म्हणतात मोडू दे हातपाय मोडला तर मोडू देव पण म्हणजे शेवटच्या क्षणात इंद्रिय प्रिय राहत नाही काय प्रिय असो जीव प्रिय असतो आणि तुकोबारायने इथं जीवच का शब्द घेतला त्याचं कारण आहे संतांनी एवढे तुमच्या माझ्यावर उपकार केले त्या उपकारातून उतराय होण्याकरता जर हे शरीर दिलं हे शरीर जर दिलं हे शरीर नासके कुचके जाणारे क्षणिके हे काय त्या उपकारातून देता येईल बर प्राणाच्या संबंधाने विचार केला तर प्राण किती आहेत पंचप्राणे प्राण किती आहेत उपकार अनंत प्रकारचे एका एका उपकारातून उतराई होण्याकरता एक एक प्राण दिला तर आपल्याकडे पंचप्राणे आणि उपकार तर अनंत प्रकारचे म्हणून महाराजांनी इथं प्राणही शब्द घेतला
नाही. इंद्रिय शब्द घेतला, शरीर शब्द घेतला, मग इथं शब्द काय घेतला? जीव. पण तुकोबाराय म्हटले अरे संतांचे उपकारच एवढे, त्या उपकारातून उतराई होण्याकरता जीव सुद्धा अपूर्ण आहे, जीव सुद्धा थोडा आहे ना. काय द्यावे त्यासी हो वावे उतरा उतराई होण्याकरता माझ्याकडे काही द्यायला नाही. जीव आहे तो सुद्धा अपूर्ण थोडा आहे. काय द्यावे, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी. जीव थोडा म्हणजे अपूर्ण आहे. मग जीव ठेवायचा म्हणजे काही नारळ वाहिल्यासारखी काढून ठेवायची वस्तू आहे का? असा अर्थ नाही त्याचा. मग जीवभाव त्यांच्या चरणावर समर्पण करणे इतकाच त्याचा अर्थ होईल. पण महाराज जीवभाव चरणावर समर्पण करणे इतकं ते काय करतात? सहज बोलणे, हित उपदेश करुणी सायास शिकविती. सहज बोलणे. तुकोबाराय म्हणतात बाबा त्यांच्या साधूच्या सहज बोलण्यात हिताचा उपदेश होतो, आणि नाही सहज बोलण्यात हिताचा उपदेश झाला तर मग करुणी सायास शिकविती. बघा, साधूच्या सहज बोलण्यात जगाचा उद्धार आहे, आणि जीवाच्या सहज बोलण्यात लोकाचं, हा जीवाच्या सहज बोलण्यात लोकाचं वाटोळ आहे, साधूच्या सहज बोलण्यात जगाचा. बघा, नारदाच्या सहज बोलण्यात वाल्मिकीचा उद्धार झाला. कोणाचा? नारदाच्या सहज बोलण्यात वाल्याचा वाल्मिक झाला. म्हणून साधूच्या सहज बोलण्यात हिताचा उपदेश होतो, आणि नाही झाला तर मग करुणी सायास. मग सायास करून कसं शिकवतात? सामदाम दंड भेद या न्यायाप्रमाणे. किती सायास करतात संत तुमच्या माझ्या करता, शिकवण्याकरता. बघा, संत महात्मे समाजात मध्ये आले. कुणात आले? ते समाजात आले, आणि समाजाच्या समोर येऊन जोडले. काय आपल्याकडे जोडतात की नाही माणसं? कधी म्हणजे तुम्हाला तिकडे नेऊन घालायचंय काय? बरं ठीक आहे, 5 वर्षांनी जोडतात, आणि प्रत्येक जण असं म्हणत असतो या वेळेला मला तुमच्या सेवेची काय द्या संधी. म्हणतो की नाही? आमच्यासारखे सुद्धा उभं राहिलं म्हणतात तिथं सेवे करता उच्चारलेला. कशा करता? आता शेव आहे काही, शेव आहे काही. तारीख घेतानाच मी सांगितलेलं आहे मी कुठून येणार आहे, माझ्याकडे गाडी कोणची. वैभव महाराज काय विचार नका करू. आता सेवा नाही, आपण सेवा करत, पण संताबद्दल सांगतोय. संत समाजात आले आणि समाजात येऊन जोडले. काय बघा, आता प्रत्येक जण समाजात हात जोडताना काहीतरी त्याचा स्वार्थ असतो. काय असतो? तुम्ही असो, मी असो, कोणी असो, पण साधूचा स्वार्थ नाही. साधू हात जोडतोय पण तुमच्या करता, स्वतः करता नाही. कर जोडो विनवितो तुम्हा. कुणाला? कर जोडो विनवितो तुम्हारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका गुंतू विषय कामारे, तुम्ही वासुदेव नका करू संसार. तुम्ही आठवा मधुसूदना. वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव म्हणा.
बघा हात जोडून ही तू काय होता त्यांचा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा म्हणजे तुम्ही नामस्मरण करा त्याच्यासाठी साधूने हात जोडले विनवितो सकळा जना कर जोडून थोरा लहाना दान तुले द्या मज दिना कोणतं दान मागितलं मने तुकया बंधू राम म्हणा गा तुम्ही राम राम म्हणा आणि हे दान मागितलं द्या म्हणजे हात जोडून सांगितलं की बाबा तुम्ही नामस्मरण करा सायासे हा आता हात जोडून सांगितलं काहींनी केलं पण काहींना काही फरक पडला नाही मग जाऊन त्यांचे पाय धरले लागून या पाया नवे तू तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा हा सुख सुहळा स्वर्गी बघा हात जोडून सांगितलं ऐकत नाही तर पुन्हा पाया पडून सांगितलं ज्याला पाया पडूनही फरक पडला नाही त्याला पुन्हा थोडंसं भीती दाखवून सांगितलं अरे अनमोल किमतीचा नरदेह प्राप्त होऊन परमार्थातलं कुठलंच कर्म केलं नाही तर तुला पुढं कुणीतरी विचारणार आहे काय जवाब दिसी यमदूता पुढे अवघड यमदंड तो तुझी गई करणार नाही मारिती झोडीती तुडीती निष्ठुर यमाची किंकर नाही त्या यमाशी करुणा बाहेर काढीती पुढी प्राणा पुढे अवघड यमदंड म्हणजे भीती दाखवून सांगितलं तुझं आता परमार्थातलं काहीच कर्म केलं नाही तर तो यम तुझी गई करणार म्हणजे भीती दाखवून सांगितलं हात जोडून सांगितलं पाया पडून सांगितलं आता काही आता बघा हात जोडून पाया पडून भीती दाखवून सांगितलं तरी ऐकत नाही त्याला तुमच्याकडे काय म्हणतात काय म्हणतात तिकडे तर काहीच म्हणत नाही आमच्याकडे तिकडं म्हणतात एवढं सांगून ऐकत नाही ते लय घटाबरूच आहे असंच म्हणतात आता इकडे काय म्हणतात अनेक वेळा सांगून जर ऐकलं नाही तर काय म्हणतात त्याला कोटगा हा मग काय म्हणत असेल ते आता हा आरदंड बरं ठीक आहे काही काय ना मग पाया पडून हात जोडून भीती दाखवून संताचं ऐकत नाही म्हटल्यावर साधूला सुद्धा चिड येते ना आई एखाद्या लेकराला पाया पडून सांगते बाबा शाळेत हात जोडते बाळ्या तुला पण तू नाही शाळेत गेला तर बघ बरं का मग आणि सगळं करून नाही ऐकलं तर आई कधी कधी हंती का नाही कधी कधी कठोर शब्दाने आई लेकराला बोलती पण आई जरी कठोर शब्दाने लेकराला बोलली तरी तिचा हेतू त्याच्याबद्दल चांगलाच असतो हाणलं तरी हेतू चांगलाच आहे तसं संत हे जगाची आई आहे गोसाहेब हात जोडून पाया पडून भीती दाखवून सांगितलं ऐकलं नाही माझ्या तुकोबराईला थोडीशी चीड आली आणि तुकोबराईने डायरेक्ट शिवी दिली किती सांगू तरी नाही ऐकती बटकीचे पुढे सिंदळीचे रडतील आता शिवी दिली तुकोबराईने म्हणजे सहन नाही झालं म्हणून काय दिली शिवी दिली पण एवढी काही पॉवरफुल तुमच्या पुढे चेहऱ्यावर परिणाम येतो शिवी दिली पण जरा मवाळ शिवी किती सांगू तरी ना ऐकती बटकीचे पुढे सिंदळीचे रडतील बघा शिवी तुकोबरायची पण मवाळ शिवी का मवाळ शिवी त्याचं कारण आहे तुकोबराय हे पश्चिम महाराष्ट्रातले संत आहे कुठले संत आहे ते हे पश्चिम महाराष्ट्रात आहे ना आपलं पुणे जिल्हा येतो ना तुम्हाला आणि बघा त्याचं कारण दुसरं सांगतो महाराष्ट्रामध्ये जी पुणा सिटी आहे ना मूळची आता लांबलेली लांब नाही पुण्यासारखी शुद्ध भाषा मराठी दुसरीकडे कुठं शुद्ध मराठी शुद्ध ओरिजिनल कुठे फक्त पुण्यात आणि तुकोबराय त्याच प्रांतातले त्याच भागातले असल्यामुळं आणि पश्चिम महाराष्ट्रातले असल्यामुळं तुकोबरायची शिवी सुद्धा मवाळच आहे आलं का ध्यानात बघा तुमच्या पश्चिम महाराष्ट्रातली भाषा ना आमच्या मराठवाड्यातली भाषा फरक आहे का नाही फरक आहे का नाही आमची भाषा कशी वाटते थोडीशी रगील हा यांनी खरं सांगितलं असं खरं बोललेलं माणूस पाहिजे रगील वाटती का नाही आडमुठपणाची वाटते ना थोडी बीडचे म्हणल्यावर ना नाही तिकडं ना चला मी मराठवाड्याची म्हणतोय बीडची नाही चला थोडी आडमुठी भाषा वाटते ना आरदांडपणा बरोबर हा निस्ता आमच्या ते असं नाही संत परंपरे सुद्धा थोडी बोली भाषेतला हा फरकच कसा आता तुकोबराने शिवी दिली काका बरोबर पण मवाळे का नाही चेहऱ्यावर काही परिणाम होतो का आपल्या
म्हणजे लागत आहे का आपल्याला काही इथं नाही. पण आमच्या नाथ महाराजाकडे गेलं तर मागचा पुढचा विचार नाही बा, लाकूड मोड्यासारखी शिवी. काय तुझी माय गेली भूतापाची, हरी रे मुखाशे, हरी रे मुखाशे. बघा शिवी, पण मागचा पुढचा विचार. आणि ती कुणाला दिली? ज्याच्या मुखात कधी भगवंताचं नावच आलं त्याला गेली. काय दिली? काय माया गेली, काय माय गेली होती. बघा काय कुणापाशी? हरी नये मुखाशी, अरे मुढा म्हणजे मूर्खा, तुझ्या मुखात हरीच आला नाही नाव कधी, तुझी माय काय एवढा तडा काय. आता तेही संतचे ती हेही, पण बोली भाषेत फरक झाला ना का भाग बदलला. तुम्ही जसं म्हणले तसं. हा संत जरी झाला तर तिकडचं असल्यावर झालो वेगळंच आहे असं. मी कशा करता सांगतोय, हा सुद्धा नाथ महाराज एवढं खाली येऊन शिवी दिली. नाथांचा हेतू वाईट नव्हता, तुम्ही नामस्मरण करावं हाच हेतू होता. याला सायास म्हणतात. करुणी सायास, हात जोडून पाया पडून बिथी दाखवून शिवी देऊन हेतू एकच होता, तुम्ही नामस्मरण करावा. करुणी सायास शिकविती सहज बोलणे, हितोपदेश करुणी सायास शिकविती. शेवटी तुमच्या व्यवहारातला दृष्टांत दिला. तुका मने वत्स धेनू येचे चित्ती, तैसे मज येती सांभाळी. आता इथं गाईचा आणि वासराचा दृष्टांत दिला तुकोबरायने, पण तो सुद्धा गावठी गाईचा दिला. कोणता गाईचा दिला? कारण हा दृष्टांत जर्शीला बसत नाही. का बसत नाही? तिला ते खोंड झालं, काय म्हणतात त्या जर्शीला होतं घोर, ते अंतुल्याच म्हणतात. हा अंतुल्या, हा अंतुल्या झाला 2-3 दिवसात जरी मिळाला, तिला काही घेणं देणं नाही. सडाला उलचं पाणी हाणलं की पाहणा सोड असते. बरोबर तसं गावठी गाईचं नाही. वासरू नसलं तर ते पाहणा सोडणार नाही, दूध काढू देणार नाही. मग बघा, नुकतीच 4-8 दिवसापूर्वी व्यालेली गाय कोणती? गावठी. नुकतीच 4-8 दिवसापूर्वी गाय व्यालेली, आणि तो गोराखी बाकीच्या 4-2 गाया, बाकीच्या वासऱ्या, बैल फिलं हे सगळं सोडून एखाद्या माळाव चारायला घेऊन, पडकात चारायला घेऊन गेला. एवढाला चारा आहे गार. पण नुकतीच 4-8 दिवसापूर्वी व्यालेली गावठी गाई एक 12-1 वाजेपर्यंत चारा खात असतात. किती वाजेपर्यंत? पुन्हा चाऱ्याला तोंड नाही लावी, ती सारखं हंबरडा फोडते, असं कान पुढं करते, सारखं हंबरडा फोडते. तिला घरी जायची तिला घाई असते. कोणाला? का? ते गोठ्यात बांधलेलं खुंटीला बछड वासरू तिच्या चित्तात असतात. मग तो गोराखी जर चालाक असला तर तो आडून 4 वाजतोर 5 वाजतोर कशी तरी धरतो. मग गोराखी चालाक असला तर ते गळ्यात घालतो. लोडणंच म्हणतात ना, लोडणं घालतो. नाही तर एका पायाला ते पायखूट घालतो. पण पायखूट जरी असलं, लोडणं असलं तरी ती गाई घाईच करते जायचं. अशी शिपटी वर करते, कान वर करते, हंबरडा फोडते आणि घाई करते जायचं. तर गोराखी चालाक असला तर तो तिला येऊ देत, आडूनच धरतो तिला. पण गोराखीचं दात इचका असलं, एकीकडे बघत आणि एकीकडे चलत असलं तर गोराखी असला त्याला केव्हा झोकांडात देऊन घरी गाई येते नको वासराला पाजून मोकळी होती. आणि मग घरच्याने विचारलं कशी, हा मी तिकडे जातो, कशी काय आली आता तू बघतो. असं नाही चालत. गोराखी जर चालाक असला तर 5 वाजेपर्यंत आडून गाय धरतो. पण ज्या वेळेला सगळ्या गायी गुरं घेऊन निघतो त्यावेळेला सुद्धा ती सगळ्याच्या पुढे चालते. कोण? गाय सगळ्याच्या पुढे चालते, हंबरडा फोडते आणि निस्ती तिची घाई असते, कधी जाईल कधी पाजील त्याला. तुकोबराईने दृष्टांत दिला. तुका मने वत्स धेनू वेचे चित्ती. तुकोबराई म्हटले त्या गायीच्या चित्तामध्ये जसं ते वासरू बछड आहे ना, तसं साधूच्या चित्तात या विश्वातला प्रत्येक जीव असतो. तैसे मज येते सांभाळीत. आता 4 मुद्दे येते. सांभाळीती, शिकविती, उपदेश करीती आणि निरंतर जीवाला जागविती, शिकविती, उपदेश करीती आणि सांभाळीती. हे फक्त संतच करतात. दृढोपार